EHRMS मध्ये लॉग इन केल्यावरती हा डॅशबोर्ड तुम्हाला येईल. ह्या डॅशबोर्डमध्ये इकडे एम्प्लॉई करून घ्यायचं आहे. एम्प्लॉई केल्यावरती तुमची प्रोफाईल जी आहे सर्वात प्रथम तुमची प्रोफाईल अपडेट करून घ्यायची आहे. प्रोफाईलमध्ये गेल्यावरती पर्सनल डिटेल्स ह्याच्यामध्ये ही सगळी माहिती भरून घ्यायची आहे. तुमचं नाव, तुमचं आडनाव, तुमचं डेट ऑफ बर्थ, जेंडर, कॅटेगरी, वडिलांचं नाव, आईचं नाव व इत्यादी हे सगळे भरून घेतल्यानंतर सर्व्हिस डिटेल्समध्ये जायचं आहे. हा जो एम्प्लॉई कोड आहे हा तुमचा ऑटोमॅटिक जनरेट होतो जेव्हा आपण ॲड एम्प्लॉई करतो तेव्हा. त्याच्यानंतर तुमचं सर्व्हिस जे काही आहे ते टाकून घ्यायचं आहे. तुमचा हुद्दा जो आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या ऑफिसमध्ये आहात ते सुद्धा इथं बरेचसे ऑप्शन आहेत, त्यातून सिलेक्ट करून तुमचं ऑफिस जे आहे ते ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे नोडल ऑफिसर कोण आहेत त्या ऑफिसमधले ते सुद्धा इथे सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचे आहेत. तुमचा पे मॅट्रिक्स, बेसिक पे व इत्यादी इकडे भरून घेतल्यानंतर इकडे जे सेव्ह ॲज ड्राफ्ट आहे हे प्रत्येक टॅबला करायचं आहे. त्याच्याशिवाय ती माहिती सेव्ह होणार नाही. ही माहिती भरल्यावर सुद्धा तुम्हाला हे करायचं आहे. असंच एक एक पेज करत पुढं जायचं आहे. मग तुमचा ॲड्रेस, एक्सपिरियन्स भरून घेतल्यानंतर तुमची पोस्टिंग टाईप ट्रान्सफर आहे की प्रमोशनवरती ती पोस्टिंग भेटली आहे, अशा प्रकारे पोस्टिंग टाईप, तिकडं असलेलं डेझिग्नेशन, तिकडे असलेली मिनिस्ट्री हे सगळं भरून तुमचे प्रत्येक एक्सपिरियन्स, बदल्या ह्या सगळ्या इथं ॲड करून घ्यायच्या आहेत. ते ॲड करून झाल्यानंतर तुम्ही ट्रेनिंग्स कुठल्या कुठल्या अटेंड केल्या आहेत ते सुद्धा भरून घ्यायचे आहेत. तुमचं क्वालिफिकेशन काय आहे ते सुद्धा इथे ॲड करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे पूर्ण प्रोफाईल भरून घेतल्यानंतर हे शेवटी सबमिट बटन जे आहे हे दाबायचं आहे. हे सबमिट बटन केल्यावरतीच तुमची प्रोफाईल तुमच्या नोडल ऑफिसरला तिकीट रेज होऊन जाईल आणि तेव्हाच तुमची प्रोफाईल कंप्लीट होईल. त्याशिवाय तुमची प्रोफाईल कंप्लीट होणार नाही. व तसेच प्रिंट ऑप्शन सिलेक्ट केल्यावर सुद्धा तुम्हाला तुमची भरलेली सगळी माहिती अशा प्रकारे दिसते. त्यानंतर जो लीव्ह मॉड्यूल आहे हा एम्प्लॉई सर्व्हिसेसमध्ये जो फर्स्ट ऑप्शन आहे तो लीव्हचा आहे. त्याच्यावरती दाबल्यावरती इथं लीव्ह मॉड्यूल तुमचा येईल. त्याच्यामध्ये तुमचे अर्न लीव्स किती आहे, कॅज्युअल लीव्ह किती आहे आणि तुमच्याकडे शिल्लक किती आहे ते सुद्धा इथे दिसते. आणि तसेच तुमचे लीव्ह हिस्ट्री, ह्याच्या अगोदर तुम्ही कुठल्या सुट्ट्या घेतल्या होत्या त्यांची सगळी हिस्ट्री सुद्धा इथे दिसते. आणि तसेच त्या सुट्टीची जी सँक्शन ऑर्डर असते ती सुद्धा अशा रीते तयार होते. आता आपण अप्लाय लीव्ह अप्लाय कशी करायची हे शिकून घेणार आहोत. अप्लाय लीव्हवर सिलेक्ट केल्यानंतर इथे बरेचसे ऑप्शन येतात. कॅज्युअल लीव्ह, हाफ पे लीव्ह, EL अर्न लीव्ह असे वेगवेगळे ऑप्शन येतात. हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर ज्या तारखेला तुम्हाला लीव्ह हवी आहे ती तारीख इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. ती तारीख इथं सिलेक्ट केल्यानंतर ही सिंगल डे लीव्ह असल्यामुळे फक्त एकच तारीख इकडे भरत आहोत. तसेच तुमचे लीव्हचे कारण ते सुद्धा तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. व त्या कारणासह तुम्हाला इथे काही लिहायचं असेल, काही अटॅचमेंट्स जोडायचे असतील ते सुद्धा तुम्ही इथे जोडू शकता. लग्नाची पत्रिका असेल, मेडिकल डॉक्युमेंट्स असतील
हे सगळे जोडून तुम्ही ॲड लीव्ह करू शकता. ॲड लीव्ह केल्यानंतर इथे जे सबमिटचं बटन आहे हे दाबल्यानंतरच तुमचं लीव्ह जे आहे सबमिट होणार, त्याच्याशिवाय ते सबमिट होणार नाही. पण ही लीव्हची जो मॉड्यूल आहे हा तुम्हाला तेव्हाच अवेलेबल होईल जेव्हा तुम्ही तुमचे मॅनेज रिपोर्टिंग आणि रिव्ह्यूइंग ऑफिसर जे आहे ते भरून घेणार आहोत. इथे रिपोर्टिंग रिव्ह्यूइंग ऑफिसर हे 2 लेवल आहेत. फर्स्ट लेवल रिपोर्टिंग ऑफिसर आहे आणि लास्ट लेवल ही तुमची रिव्ह्यूइंग ऑफिसर आहे. आणि कम्युनिकेशन ईमेल आय डी हा एक भरून घ्यायचा आहे, जिकडे अलर्ट मेल जाईल जेव्हा सुद्धा तुम्ही सुट्टी अप्लाय करता, त्याचा मेल ह्या मेल ॲड्रेसवरती जाईल. हे सगळे अपडेट करून घेतल्यानंतरच तुम्हाला लीव्ह मॉड्यूल जो आहे तो वापरता येईल.